पाप करणाऱ्याला देव शिक्षा देतो का? ईश्वर कोणालाही दंड देत नाही. ज्याला तुम्ही दंड समजत आहात ती खरं तर संतुलित प्रस्थापित करण्याची एक प्रक्रिया आहे. जेव्हा मनुष्य धर्म म्हणजेच संतुलनाला बाधा पोहोचवतो तेव्हा निसर्गाच्या नियमानुसार जे परिणाम समोर येतात ते आपल्याला दंड वाटतात. दंड ही केवळ शिक्षा नसून एक शिकवण आहे. मग देव जर शिक्षा देत नाही तर कोण देतं? मग मनुष्य स्वतःचा दंड निर्माण करतो. ईश्वर फक्त त्याला आरसा दाखवतो. म्हणजे जरा विचार कर, जेव्हा तू मनाच्या आहारी जाऊन कोणाला त्रास देतोस तेव्हा पहिली खळबळ बाहेर नाही तर आत होते. चेतनेला अशांतता आणि भीतीची जाणीव होते आणि इथूनच दंडाचा प्रवास सुरू होतो. सर्वात पहिला दंड हा मानसिक असतो, मग तोच तुझ्या परिस्थितीमध्ये दिसू लागतो आणि शेवटी तुझ्या अनुभवांच्या रूपात समोर येतो. हा कोणताही योगायोग नसून संतुलनाचा नियम आहे. मग शिक्षा काय फक्त त्रास देण्यासाठी असते? नाही, दंडाचा उद्देश तुला तोडणे नसून तुला जागे करणे आहे. जोपर्यंत जीव जागरूक होत नाही तोपर्यंत हे चक्र स्वतःला पुन्हा पुन्हा फिरवत राहते आणि कर्म पुन्हा पुन्हा समोर येऊन उभे राहतात. मग या शिक्षेपासून वाचायचा काही मार्ग आहे का? तसे तर कर्माच्या भोगांपासून आजपर्यंत कुणीच वाचू शकले नाही. स्वतः देव पण जेव्हा जेव्हा अवतरित झाले त्यांना पण या कर्म बंधनात राहावे लागले. पण जर आपण केलेल्या चुकांचा प्रायश्चित केलं तर मानसिक त्रास कमी होऊ शकतो. त्यामुळे नेहमी सत्य वागायला पाहिजे. पण मी तर नेहमी खरं बोलतो. सत्याचा अर्थ फक्त खरं बोलणे असं होत नाही. सत्याचा अर्थ अंतरंग आणि बाह्यरंग एक होणे असा आहे. जिथे नाही म्हणायला हवे होते तिथे लोभ आणि भीतीपोटी हो म्हणणे हे सुद्धा असत्यच आहे. स्वतः भ्रमात राहणे आणि इतरांना भ्रमात ठेवणे हे सुद्धा असत्य आहे. असत्य माणसाला आतून कमकुवत बनवते आणि तीच कमजोरी शेवटी अशांती बनवून परत येते. मग आता जीवन सुधारण्यासाठी सर्वात महत्वाचं काय? करुणा जागृत कर. कारण जेव्हा तू करुणेने वागतोस तेव्हा कर्म शुद्ध होतात. आणि सर्वात महत्वाचे, जागरूक राहा, कारण जागरूकता हेच संरक्षण आहे. जेव्हा कर्म जागरूकतेने केले जातात तेव्हा ते केवळ वैयक्तिक राहत नाहीत तर संपूर्ण जगाच्या भविष्याची निर्मिती करतात. ते परोपकारी आणि कल्याणकारी बनतात. पण अजाणतेपणी नकळत पाप घडते त्याचाही दंड मिळतो का? हो, त्याचाही परिणाम समोर येतोच, पण त्यात दंडापेक्षा शिकवण जास्त असते. जाणून बुजून केलेल्या कर्मामध्ये अहंकार असतो, एक हेतू जोडलेला असतो, म्हणून त्याचा परिणामही तेवढाच तीव्र असतो. नकळत घडलेल्या कर्मामध्ये कोणताही वाईट हेतू नसतो, म्हणून ते दंडापेक्षा एक शिकवण बनून समोर येतात. मग कर्म काय केवळ फळ देण्यासाठीच असतात? नाही, कर्म केवळ फळ देत नाहीत तर ते चेतना जागृत करण्याचे माध्यमही आहे. जर तू तुझी चूक लगेच ओळखलीस आणि मनापासून ती स्वीकारलीस आणि शक्य असेल तर त्यात सुधारणा केलीस तर तेच कर्म तुला जागृतीकडे घेऊन जाते. जर तुला कोणी त्रास दिला असेल तर त्याला माफ कर आणि पुढच्यासाठी जागरूक राहा, कारण जागरूकता दंडाचे रूपांतरण शिकवणीत करून त्याला संपवून टाकतो.